सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, या साईडला लक्ष द्या. आज आपण जो चॅप्टर स्टार्ट करत आहोत, चॅप्टरचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. हा आपला खूपच इम्पॉर्टंट आणि एकदम इझीस्ट ज्याला म्हणतो ना आपण, एकदम इझी वाला चॅप्टर आहे. फक्त केअरफुली बोर्डकडे लक्ष द्याल. ओके, खूप इझी चॅप्टर आहे आजचा. तर तुम्ही आधी चॅप्टरचं नाव टाका, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. चॅप्टर नंबर 6 आहे आपला हा, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आणि त्यानंतर जो आजचा आपला मेन टॉपिक आहे तो आपण सुरुवात करू. लक्ष द्या, आजचा टॉपिक काय आहे. आजचा टॉपिक आहे आपला विद्यार्थी मित्रांनो, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. कोणता टॉपिक आहे आपला आजचा? रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. टॉपिकचं नाव लिहू नका, पहिले मी जे सांगतो त्याकडे फक्त लक्ष द्या. हा मी घेतला डेंजर मीडियम. कोणता मीडियम घेतला? डेंजर मीडियम. डेंजर मीडियम. ओके, आता यामध्ये ही झाली आपली ट्रान्सव्हर्स वेव्ह. ही इन्सिडेंट वाली ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि ही रिफ्लेक्शन वाली ट्रान्सव्हर्स वेव्ह. ही ट्रान्सव्हर्स वेव्ह इन्सिडेंट होत आहे. कोणावर इन्सिडेंट होत आहे? डेंजर मीडियमवर इन्सिडेंट होत आहे. इन्सिडेंट झाल्यानंतर ते डेंजर मीडियम पासूनच काय होणार? रिफ्लेक्टेड होणार. यस ऑर नो? तर जेव्हा ही इन्सिडेंट होते, व्हीपी, व्हीडब्ल्यू, व्हीपी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. व्हीपी म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. व्हीडब्ल्यू म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. व्हीपी मीन्स velocity of particle आणि VW means velocity of wave. VP, VW, velocity of particle, velocity of wave. Transverse wave in danger medium. कशाची डायग्राम आहे ही? ट्रान्सव्हर्स वेव्ह इन डेंजर मीडियम. पुन्हा मी एक डायग्राम या साईडला ड्रॉ करत आहो, लक्ष द्याल. मग आपण टॉपिकला स्टार्ट करू. रेअर मीडियम. कोणता मीडियम लिहिला मी? रेअर मीडियम. सेम हा इन्सिडेंट आणि हा रिफ्लेक्टेड. इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड. हा राहणार आपला वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. हा वेलॉसिटी ऑफ वेव्ह. हा वेलॉसिटी ऑफ पार्टिकल आणि हा वेलॉसिटी ऑफ वेव्ह. तर या दोन डायग्राम मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला मेन डिफरन्स दिसणार. यामध्ये वेलॉसिटी ऑफ पार्टिकल आणि वेलॉसिटी ऑफ वेव्ह आणि वेलॉसिटी ऑफ पार्टिकल आणि वेलॉसिटी ऑफ वेव्ह दोघांचंही डायरेक्शन काय आहे? डिफरंट. वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन अपवर्ड, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन डाउनवर्ड. वेलॉसिटी ऑफ वेव्ह मूव टुवर्ड्स द डेंजर मीडियम. वेलॉसिटी ऑफ वेव्ह मूव अवे फ्रॉम द डेंजर मीडियम. मूव अवे फ्रॉम द. आता याकडे लक्ष द्या. यामध्ये वेलॉसिटी ऑफ पार्टिकल आणि वेलॉसिटी ऑफ पार्टिकल दोघांचे डायरेक्शन काय आहे? मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. आधी दोन डायग्राम मधला डिफरन्स समजला? यस ऑर नो? ओके, आता आपण टॉपिकला सुरुवात करू शकतो. आधी मला या दोन डायग्राम ड्रॉ करून द्यायच्या होत्या. आता विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला फर्स्ट टॉपिक आहे, व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय? तर एकदम सिंपल आहे. आपण रिफ्लेक्शन कशाला म्हणतो बघा. आता ही एखादी वेव्ह आहे. हा पेनला मी काय म्हणत आहो? वेव्ह. ही वेव्ह जर या बोर्डवर जाऊन जर इन्सिडेंट झाली, बोर्डवर जाऊन काय झाली? इन्सिडेंट, आणि टर्निंग बॅक जर आली,
बोर्डवर जाऊन काय झाली इन्सिडंट, आणि टर्निंग काय झाली बॅक, तर त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. येस ऑर नो? जसं आता माझ्या हँडमध्ये जर वॉच असली आणि मी जर असा लाईट यावर पाडला आणि तो जर पुन्हा रिफ्लेक्ट होत असणार तर आपण त्याला काय म्हणू रिफ्लेक्शन. जर मी वॉलवर जर वॉचचा लाईट पाडला तर रिफ्लेक्ट होणार का? बस तो जर मी एखाद्या ग्लासवर पाडला तर रिफ्लेक्ट होणार? येस ऑर नो? मग रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय? द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडंट ट्रान्सव्हर्स वेव्ह. काय? द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडंट ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे जी ट्रान्सव्हर्स वेव्ह इन्सिडंट होणार तीच टर्निंग काय होणार बॅक. जी ट्रान्सव्हर्स वेव्ह काय होणार इन्सिडंट, तीच ट्रान्सव्हर्स वेव्ह टर्निंग काय होणार बॅक थ्रू द सेम मीडियम. थ्रू द, आता इथं थ्रू द सेम मीडियम का बरं म्हटलं ते समजून घ्या. आता या सगळ्या पोझिशन मध्ये एअर आहे, काय आहे? मग एअर मध्ये जर इन्सिडेंट झाली तर एअर मधूनच रिफ्लेक्टेड होणार? येस ऑर नो? म्हणून मी काय म्हटलं थ्रू द सेम मीडियम फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस. हा कोणता सरफेस असणार? जिथून रिफ्लेक्ट होत आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस, जिथून रिफ्लेक्ट होत आहे तो. मग मी आताच तुम्हाला एक्झाम्पल दिलं वॉचचं. वॉचचा लाईट जर मी वॉलवर पाडला तिथून रिफ्लेक्ट होते का? पण तो जर ग्लासवरून पाडला तर रिफ्लेक्ट होते. समजलं रिफ्लेक्टिंग सरफेस कशाला म्हणते? तर जी वेव्ह आपण इन्सिडंट करतो जिथून ते रिफ्लेक्ट होते त्या सरफेसलाच आपण कोणता सरफेस म्हणतो? रिफ्लेक्टिंग सरफेस. इज दॅट क्लिअर? आता पहिले क्वेश्चन लिहा तुम्ही. व्हॉट इज मीन बाय reflection of transverse wave? What is mean by reflection of transverse wave? Full stop. Continue question. Explain the reflection of transverse wave explain the reflection of transverse wave in denser and rare medium. In denser and rare medium. आधी तुम्हाला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय त्याची डेफिनेशन लिहायची आहे आणि तोच ट्रान्सव्हर्स वेव्ह तुम्हाला काय करायचा आहे एक्सप्लेन करायचा आहे. कोणत्या कोणत्या मीडियम मध्ये? डेंजर मीडियम आणि रेअर मीडियम. चला आन्सर मध्ये लिहा आधी. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह दिलं हेडिंग रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. हा, आता रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह मी तुम्हाला काय सांगितलं होतं? द टर्निंग बॅक ऑफ, बोला माझ्यासोबत, द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडंट ट्रान्सव्हर्स वेव्ह थ्रू द सेम मीडियम. जी तुमची ट्रान्सव्हर्स वेव्ह इन्सिडंट झाली आणि जेव्हा ते इन्सिडंट ट्रान्सव्हर्स वेव्ह टर्निंग काय होणार बॅक थ्रू द सेम फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस. लिहा द टर्निंग बॅक ऑफ incident transverse wave the turning back of incident transverse wave through the same medium from the reflecting surface. From the reflecting surface it's called as reflection of transverse wave.
is called as reflection of transverse wave. एकदा पुन्हा सांगत आहो विद्यार्थी मित्रांनो, आणि जर बाय चान्स तुमचं रायटिंग वर्क राहिलं आहे तर लोड नका घेत जाऊ, व्हिडिओ पाहून एकदा ते कंप्लीट करून घेत जा. ओके. द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडेंट ट्रान्सवर्स वेव्ह, जी ट्रान्सवर्स वेव्ह इन्सिडेंट होणार तीच टर्निंग बॅक होणार. द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडेंट ट्रान्सवर्स वेव्ह थ्रू द सेम मीडियम फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट हेडिंग द्या. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इन डेंजर मीडियम. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इन डेंजर मीडियम. दिलं हेडिंग रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इन डेंजर मीडियम. आणि ही फर्स्ट डायग्राम ड्रॉ करा. ओनली डेंजर मीडियम वाली डायग्राम ड्रॉ करा, ते पण फास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो आता या साईडला लक्ष द्या. आधी फक्त आपण डेंजर मीडियमला एक्सप्लेन करणार आहोत. या डेंजर मीडियम मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह इज इन्सिडेंट, जेव्हा आपली ट्रान्सवर्स वेव्ह काय होत आहे? इन्सिडेंट होत आहे. व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह इज इन्सिडेंट ऑन डेंजर मीडियम, दिसत आहे डायग्राम मध्ये, then velocity of particle moves in upward direction. VP means velocity of particle. Velocity of particle moves in upward direction and velocity of wave moves towards danger medium. Point समजला? किंवा when transverse wave is incident on danger medium, जेव्हा आपली ट्रान्सवर्स वेव्ह डेंजर मीडियम वर इन्सिडेंट होणार तेव्हा व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल मूव्ह इन काय राहणार? अपवर्ड डायरेक्शन. अँड व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह मूव्ह टुवर्ड डेंजर मीडियम. आफ्टर इन्सिडेंट, आता इन्सिडेंट झालं, आफ्टर इन्सिडेंट व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह इज रिफ्लेक्टेड, इन्सिडेंट झाल्यावर रिफ्लेक्ट होणार. After incident, when transverse wave is reflected, then velocity of particle moves in downward direction and velocity of wave away from danger medium. Move towards danger medium, away from danger medium. Is that clear? It means in danger medium. It means in, याला म्हणतो आपण फेज. काय म्हणतो? हा अपवर्ड, हा, आणि एक डायरेक्शन या साईडला, एक डायरेक्शन या साईडला. इट मीन्स इन डेंजर मीडियम, फेज as well as direction both are change. इथंच मिनिंग डेंजर मीडियम मध्ये फेज सुद्धा चेंज होते आणि डायरेक्शन सुद्धा चेंज होते. दिसत आहे डायग्राम मध्ये? इट मीन्स इन डेंजर मीडियम फेज as well as direction both are change. पुन्हा एकदा सांगू, ऐकून घ्या. जेव्हा आपला ट्रान्सवर्स वेव्ह इन्सिडेंट होणार, ट्रान्सवर्स वेव्ह काय होणार? इन्सिडेंट. कशावर इन्सिडेंट होणार? डेंजर मीडियमवर. व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह इज इन्सिडेंट ऑन डेंजर मीडियम, then velocity of particle moves in upward direction and velocity of wave move towards danger medium. दिसत आहे डायग्राम मध्ये? velocity of particle moves in upward direction and velocity of wave move towards danger medium. After incident, आता incident झाल्यानंतर, after incident when the transverse wave is reflected, एकदा इन्सिडेंट झाला, आता तो काय होणार? रिफ्लेक्ट होणार. then velocity of particle moves in downward direction and velocity of wave away from danger medium. समजत आहे? It means in danger medium
It means in danger medium, phase as well as direction both are changed. Is that clear? आणि यामध्ये काय सेम आहे? फेज काय आहे? ओनली डायरेक्शन इज चेंज. दोघांमधला फरक समजला? येस ऑर नो? राइट डाउन. Consider a single crest of transverse wave consider a single crest of transverse wave reflected from danger medium. Consider a single crest of transverse wave reflected from danger medium. Next point. When transverse wave is incident when transverse wave is incident on danger medium, then velocity of particle moves in upward direction and velocity of wave moves towards danger medium. Velocity of particle moves in upward direction and velocity of wave move towards danger medium. Next point. After incident when transverse wave is reflected then velocity of particle moves in downward direction and velocity of wave moves away from danger medium. सगळं या डायग्राम मध्येच आहे. फक्त लक्षात ठेवायचं VP म्हणजे वेलोसिटी ऑफ पार्टिकल आणि VW म्हणजे वेलोसिटी ऑफ वेव्ह. बाकी फक्त डायग्राम जरी लक्षात ठेवली तरी चांगल्या प्रकारे लिहू शकता. Velocity of particle moves in downward direction and velocity of wave moves away from danger medium. Last point. It means in danger medium phase as well as direction both are changed.
बोथ आर चेंज. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हेडिंग टाका, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम रेअर मीडियम. ज्या प्रकारे आपण डेंजर मीडियम टीच केलं, सेम टॉपिक राहणार आता आपला, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम रेअर मीडियम. आणि ही डायग्राम ड्रॉ करा फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे आपण डेंजर मीडियम टीच केला, सेम आपण रेअर मीडियम टीच करणार आहोत. बट रेअर मीडियमचं जे पण आपला थेरॉटिकल टॉपिक राहणार तो तुमच्यासाठी होमवर्क आहे, तुम्हाला घरी लिहून बघायचं आहे. मी पॉइंट वाईज सांगून देतो, ऐकून घ्या. ज्या प्रकारे आपण पहिला पॉइंट लिहिला होता, कन्सिडर अ सिंगल क्रेस्ट ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह इन डेंजर मीडियम, सेम कन्सिडर अ सिंगल क्रेस्ट ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह इन रेअर मीडियम. इथे फक्त डेंजर मीडियम लिहिलं होतं, तर इथे येणार रेअर मीडियम. त्यानंतर when transverse wave is incident on rare medium, when transverse wave is incident on rare medium, then velocity of particle moves in upward direction and velocity of wave move towards the rare medium. जेव्हा आपला ट्रान्सव्हर्स वेव्ह हा इन्सिडेंट होणार रेअर मीडियमवर, जेव्हा काय होणार इन्सिडेंट, तेव्हा वेलोसिटी ऑफ पार्टिकल मूव्ह इन काय राहणार अपवर्ड डायरेक्शन अँड वेलोसिटी ऑफ वेव्ह मूव्ह टुवर्ड्स द रेअर मीडियम. डायग्राम मध्ये दिसत आहेत. त्यानंतर आफ्टर इन्सिडेंट व्हेन द ट्रान्सव्हर्स वेव्ह इज रिफ्लेक्टेड. बट जेव्हा आपला इन्सिडेंट होऊन जाणार, after incident when transverse wave is reflected, then velocity of particle moves in upward direction. Direction change झालं का velocity of particle चं? Velocity of particle moves in upward direction and velocity of wave moves away from rare medium. It means in rare medium phase is सेम. काय सेम आहे? अपवर्ड. फेज इज सेम, ओनली डायरेक्शन आर चेंज. यामध्ये फेज पण चेंज, डायरेक्शन पण चेंज. यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला? फेज इज सेम, ओनली डायरेक्शन इज चेंज. ऐकून घ्या एकदा पुन्हा. व्हेन ट्रान्सव्हर्स वेव्ह इज इन्सिडेंट ऑन रेअर मीडियम, then velocity of particle moves in upward direction and velocity of wave move towards the rare medium. After incident, जेव्हा काय होऊन जाणार वेव्ह इन्सिडेंट. आफ्टर इन्सिडेंट when transverse wave is reflected, then velocity of particle moves in upward direction and velocity of wave away from rare medium. It means phase is same, किंवा it means in rare medium phase is same, only direction are change. ओके, असा हा आपला सिंपलचा टॉपिक होता विद्यार्थी मित्रांनो. उद्या आपण न्यू टॉपिक घेऊ.